काल रात्री आमचा गॅसच संपला. थोडे एक्स्ट्रा पैसे द्यावे लागतात, पण ठीक आहे. आता हॅलो फॅमिली, कशा आहात? मजेत ना? तर पुन्हा एकदा स्वागत आहे जयश्री झाडगे चॅनलवर आणि नवीन ब्लॉगमध्ये. तर तुमचा दिवस खूप छान, मस्त आणि आनंदात जाऊ दे. माझा दिवस तर आज चांगला जाणार नाही असं मी सांगेल, कारण की काल रात्री आमचा गॅसच संपला. रात्रीचा स्वयंपाक केल्यानंतर गॅस संपला, त्यामुळे सकाळी उठल्यानंतर आमचा काय नाश्ता अजूनपर्यंत झालेला नाही आहे. विचार करते की माझ्याकडे केटल आहे, तर त्याच्यामध्ये थोडंसं दूध वगैरे तापवते आणि कॉफी करते. चहा तर नाही बनवणार, पण कॉफी करून पाहते, जेणेकरून होते की नाही समजेल. आणि ते केटल मी तुम्हाला दाखवते थोड्या वेळातच. आणि चिवडा वगैरे आहे घरात, तर चिवडा खातो जरासा, कारण त्यांना पण जायचं आहे कामावर, त्यामुळे ते थोडंसं नाश्ता करून जातील. आणि आम्ही बघूया आता टाकीचं चाललं आहे की ते किराणा शॉप आहे ना, तर तेथे टाकी ठेवायची, कारण इथे गॅसवाले येतात, टाकी वगैरे ठेवून जातात. थोडे एक्स्ट्रा पैसे द्यावे लागतात, पण ठीक आहे. आता सध्या तर त्याची गरज आहे टाकीची, त्यामुळे ते थोडे एक्स्ट्रा पैसे गेलेले पण चालेल. तर बघूया आता काय होते पुढे. चला पहिला आम्ही नाश्ता करून घेतो आणि मग बोलते तुमच्याबरोबर. नाश्त्यासाठी मी ताटामध्ये घेतली आहे भेळ. थोडीशी भेळ होती ती. ही आहे केटल, तर या केटलमध्ये दूध गरम केलेलं आहे. आता दूध झाल्यानंतर कॉफी बनवते आणि आम्ही कॉफी पिऊ. समोरच्या शॉपमध्ये गॅस टाकी ठेवायची आहे. चौकशी करायला इहिकाजी बाबा गेलेले आहेत. चला तोपर्यंत मी तुम्हाला आजचं वातावरण कसं आहे इकडचं ते दाखवते. तर असं थोडंसं दिसत आहे आणि हवामान खातं सांगते की दुपारनंतर क्लाउडी होणार आहे वातावरण, पण बघूया आता काय होते ते. पण सध्या तरी वातावरण ठीकठाक आहे, एवढं काही क्लाउडी दिसत नाही आहे. तर गॅस अजून काही आलेलं नाही आहे, तर गॅस टाकी आता आली की नाही ती चेक करायला चालले मी दुकानावर तिथे. तर विचारते त्या अंकलला किंवा भाजी असतील त्यांना. चला आता बघून येते आणि तुम्हाला दाखवते. परत वातावरण चेंज झालेलं आहे आणि आत्ता वाजले किती माहिती आहे? 1 वाजलेलं आहे. हे मागं सर सांगते, इकडून जाऊ चल. तर हे बघा किती आभाळ आलेले. आता परत हे पाऊस पडेल असं वाटतं. आता इतक्यात आभाळ चेंज झाले. सकाळी वातावरण एकदम चांगलं होतं आणि आता आभाळ आलेलं आहे. चला तर मी जाऊन विचारते की टाकी आलेली आहे की नाही. आम्ही फक्त नाश्त्यावर आहोत. तिला दूध तेवढं गरम केलेलं होतं एक केटलमध्ये आणि आता बघते म्हणून काहीतरी दुसरं ऑप्शन मला शोधावं लागणार आहे. चला चल इकडे. तर इथे टाकी ठेवलेली आपली. भैया टाकी है? टंकी आने वाली भाभी, वो तो 12-1 बजे बाजी आती है. 12-1 बजे आने वाली. मैं एक बार बात कर लेता हूँ कितनी देर में आ रहा. हाँ ठीक है, कर लो. वो क्या भाभी, वहाँ से एजेंसी से बांटता आता है. अच्छा, अपने लिए स्पेशल थोड़ी आता नहीं ना? इसलिए नहीं आता. आराम से हो बस. कितनी देर में? 5 से 10 मिनट. ठीक है चलेगा. मैं चाहती हूँ गेट ओपन रखती हूँ फिर. मत रखना, मैं आवाज़ लगा दूँ. हाँ ठीक है, नहीं तो उनको वहाँ पे भेज देना. हाँ आएगा, मैं आवाज़ लगा दूँगा. ठीक आहे, चलता आहे. ठीक आहे, चालते. आता ते 5-10 मिनटात येणार आहे. ते येतील आता टाकी घेऊन. मग काहीतरी खायला बनवते, जेवण बनवते आणि हुला पण बनवते. काय खायचं तुला? काय खायचं आज? चलो
फक्त 15 मिनटं झालेत आणि बघा पाऊस आलेला. तर इथे तुम्हाला दिसतंय जातोय येतोय जातोय येतोय. जस्ट आता टाकी आलेली आहे इथे, तर तिला मी आतमध्ये घेते. खूप लेट झालं आहे जेवणासाठी. टाकी तर आलेलीच आहे, पण आता मी फक्त मूग खिचडी बनवणार आहे. भाजी चपाती काही बनवत बसणार नाही. मी एकटीसाठी तर किती बनवणार. सो ही कापसुद्धा मूग खिचडी खाईल, मग त्यासाठी कमी तिखटाची अशी मूग खिचडी मी बनवून घेते. त्याची तयारी करते पटपट. चला आता. तर इकडे दूध ठेवले गरम करायला आणि कॉफी करायची आहे त्यासाठी. काय झालं इहू? चला आता हबीला कॉफी देते आणि नंतर मला स्वयंपाक करायचा आहे. तर स्वयंपाकाची तयारी करून ठेवलेली आहे इथे मी. तर हे बघा इथे मी पीठ मळून ठेवलेलं आहे आणि मला करायची आहे भेंडी. मसाला भेंडी करायची आहे. त्यासाठी इथं पाण्यामध्ये भेंडी भिजत ठेवलेली आहे आणि इकडे मिरच्या होत्या ज्या मी घेतलेल्या. हाय. तर इथे मिरच्या काही आहेत त्या धुवून घेतलेल्या मी आणि एकदमच मिरच्या धुवून ठेवते, वाळवून मग फ्रीजमध्ये ठेवत असते. मग जेव्हा कधी मला स्वयंपाक करायचा आहे अर्जंटमध्ये घाईमध्ये मला स्वयंपाक करायचं असेल त्यावेळेस मी लगेच त्या मिरच्या घेत असते, कारण की एकदमच धुतलेल्या असतात. त्यामुळे घाईच्या कामासाठी ही ट्रिक यूज सोपी आहे. आणि ही काहीतरी आवाज करते, थोडी रडते. कधी कधी काय होतं मग ती रडते ना जास्त, मला व्हॉईस ओव्हर करावं लागते. पण जेव्हा शक्य तेव्हा मी व्हॉईस ओव्हर करत नाही, डायरेक्ट बोलते. तेव्हा मी चहा घेतलेला आहे आणि त्यांनी कॉफी घेतलेली आहे आणि आता मी आले किचनमध्ये जे कुकिंग करायचं आहे. तर मग असेच मी तुम्हाला म्हटले की मसाला भेंडी करायची आहे आणि चपाती वगैरे त्याची तयारी करून ठेवलेली आहे आणि तडका द्यायचा आहे. जो दुपारचा भात राहिला ना खिचडी भात, त्याला तडका देऊन दाल खिचडी बनवायची आहे. तर ते मेनू असा आज आहे स्वयंपाकामध्ये आणि त्याची तयारी करते. इकडे भेंडी थोडी कापलेली आहे, ती तुम्हाला दाखवते. भेंडी थोडीशी मी फ्राय करून घेणार आहे. डीप फ्राय, जास्त कडक नाही, खूप कडक नाही, तर सॉफ्ट अशी फ्राय करून घेणार आहे. आणि आता सध्या ना ही का गेली बाहेर, खूप रडत होती. मग तिचे बाबा आणि ते दोघंजण गेलेले आहेत बाहेर आणि मी माझं काम करून घेते. तर थोडीशी अशी मोठी मोठी मी कापून घेते, नुसती फ्राय करायची आहे. आणि मसाले भेंडी म्हटल्यावर थोडी मोठीच असते ना, आणि जर सिंपल असेल तर ती छोटी आपली चौकोनी त्या टाईपमधली. मला जास्त करून ती सिंपलवाली भेंडी आवडते, पण यांना मसाला भेंडी जास्त आवडते. सो आता मसाला भेंडी करणार आहे.
आणि इकडे लगेच मी कचरा याच्यामध्ये टाकून देते ह्या डब्यामध्ये, कारण की ना काय होतं नंतर एकदम इथं ठेव तिथं ठेव जो कचरा राहतो भेंडीचा तो सगळा मी एकदमच टाकून देते, डबल काम नको म्हणून. भेंडी कापून झालेली आहे, आता ती फ्राय करायची. त्यासाठी मी ऑइल गरम करायला ठेवलेलं आहे आणि आता मी भेंडी फ्राय करून घेते छानपैकी. खूप कडक नाही करणार आहे. आणि त्याआधीच इहिकाचे बाबा गेलेत बाहेर इहिकाला घेऊन. त्यांनी जाण्याआधीच इथे दाल खिचडीला तडका दिलेला आहे, त्यामुळे माझं काम थोडंसं वाचलेलं आहे. आता फक्त मला मसाले भेंडींची चपाती करायची. मी पटकन करून घेते आणि मग बोलते तुमच्याबरोबर नंतर. तर माझा प्लॅन चेंज झालेला आहे. मसाले भेंडी तर मी करणारच आहे, पण आता माझ्यासाठी मी ही सिंपलवाली भेंडी करणार आहे. त्यासाठी ही थोडीशी भेंडी चिरलेली आहे चौकोनी या टाईपमध्ये. आणि त्याला लागणार आहे थोडे लसूण घेतलं आहे मी 2-3 पाकळ्या आणि 3 मिरच्या घेतलेल्या आहेत. आता हे कट करून घेते आणि ही पण मी भेंडी करणार आहे सिंपलवाली. मसाला भेंडी तर खातेच नाही मी, म्हटलं आज मी सिंपलवाली खाते आणि ते खाणार मसाला भेंडी. दोन्ही शेगड्यांवर मी दोन्ही कढया ठेवले आहेत. जी भेंडी फ्राय केली होती ती कढई इथं एका साईडला आहे, त्याच्यामध्ये थोडंसं ऑइल ठेवलेलं आहे. आता मी सिंपलवाली भेंडी या कढईमध्ये करणार आहे आणि मसाला भेंडीसाठी मी मोठ्या कढईमध्ये मसाला फ्राय करून घेते आणि भेंडी टाकून मसाला भेंडी तयार करून घेते, म्हणजे पटकन काम उरकेन आणि चपात्या करायला मी घेईन.
बल्ब लावलेला आहे, लाईट दिसते चार्जिंग बसची आणि बाहेर लाईट गेलेली आहे. हो ये सांगा कशी झाली मसाला भेंडी? छान झाली ना? तर इकडे आम्ही मॅच बघत जेवण करत आहोत. आता होत आलेले जेवण. आज कोणती मॅच आहे? मुंबई राजस्थान. मोबाईलवर मॅच बघतोय आणि माझी भेंडी छान झाली आहे, पण थोडंसं मीठ जास्त झालेलं आहे, तेव्हा ती खारट लागते थोडीशी. पण सगळं व्यवस्थित झालं आहे, स्वयंपाक चांगला झालेला आहे आणि मसाला भेंडीसुद्धा छान झालेली आहे. आता जेवण वगैरे करतो आणि नंतर बाकीचा आवरते आणि मग बोलते नंतर. सर्व कामे उरकून आता मी फ्रुटी पिते आणि व्हिडिओ एंड करायचा आहे. सो म्हटलं चला आता फ्रुटी पितच मी व्हिडिओ एंड करते. तर आज मी तुमच्यावर शेअर केले की आदल्या रात्री आमचा गॅस संपला आणि त्यानंतर जेवण वगैरे झालं आणि गॅस संपला आणि फक्त इहूचा खाऊ करायचा होता. तर तो मी वरती भाभी होत्या त्यांच्याकडे जाऊन केला. नेक्स्ट डे म्हणजे मॉर्निंगला आम्ही केटलचा यूज कसा केला तो व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलेलाच आहे. आणि चला तर आता व्हिडिओ येथेच एंड करते. होप तुम्हाला आजचा हा व्हिडिओ माझा नक्कीच आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका हां. आणि जर तुम्ही खरंच नवीन असाल चॅनलवर, हा व्हिडिओ आत्ता पाहतात आणि तुम्ही नवीन असाल तर व्हिडिओला सबस्क्राईब करा, कारण की ह्या जयश्री झाडगे चॅनलवर मी माझी लाईफस्टाईल, माझे फर्स्ट एक्सपिरियन्स असतात त्याची व्हिडिओज टाकत असते आणि इतर काही व्हिडिओज असतात जे इन्स्पायरिंग मोटिवेशनल व्हिडिओज ते सुद्धा मी शेअर करत असते. तर त्यासाठी तुम्ही सबस्क्राईब करायला विसरू नका. चला आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या, लाईफ एन्जॉय करा, हसत राहा आणि टेक केअर. बाय बाय.